नमस्कार मंडळी, आज आपण मस्त स्पंजी जाळीदार असा ढोकळा कसा बनवायचा ते बघणार आहोत। ढोकळा म्हटला की भरपूर जणांची ही रेसिपी मात्र फसते। ढोकळा छान फुलतो पण नंतर मात्र खाली बसतो। काही जणांचा ढोकळा घशामध्ये अडकतो, असं का होतं आणि असं स्पंजी जाळीदार ढोकळा बनवण्यासाठी कोणते टिप्स फॉलो करायचे ते मी सर्व सांगितलेलं आहे। म्हणून रेसिपी कुठेही स्किप न करता पूर्ण बघा। आवडली तर एक लाईक नक्कीच करा। चला तर मग करूया हळदी कुंकू विशेष स्पंजी जाळीदार खमण ढोकळा। तर सर्वात आधी खमण ढोकळा बनवण्यासाठी बेसन पीठ घ्यायचं आहे। तर पहिली स्टेप इथूनच चालू होते, तर ही टिप्स फॉलो करायची की बेसन पीठ आपल्याला गाळूनच घ्यायचं आहे। शक्य होईल तेवढं बारीक दळलेलं बेसन पीठ घ्यायचं। इथं मी 1.5 वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे। विकतचं बेसन पीठ आहे। घरचं जर तुमचं बेसन पीठ असेल तर त्याला एकदम पातळ गाळणीने गाळून घ्या। जेवढं ते पावडर फॉर्ममध्ये असेल तेवढंच आपलं हे ढोकळा जो आहे तो खूप छान स्पंजी जाळीदार बनतो। तर इथं मी बेसन पीठला गाळून घेतला आहे। आता 1.5 वाटीच्या प्रमाणातच आपण सर्व जिन्नस टाकणार आहोत। तुम्ही याच्या दुपटीने जर करणार आहात तर प्रमाण दुप्पट करत जायचं आहे। 1.5 वाटी बेसनसाठी मी इथं 1 चमचाभर लिंबू सत्व म्हणजे लिंबू अर्क घेत आहे। तर हा कोणत्याही आपल्या ग्रोसरी मार्केटमध्ये किंवा ग्रोसरी शॉपवर आपल्याला हा भेटतो। लिंबू सत्व नसेल तर तुम्ही लिंबूच्या रसाचा देखील वापर करू शकतात। त्याचबरोबर सारख्या त्याच चमचाने 4 चमचा एवढी साखर मी इथं घेत आहे। लगेच अर्धा चमचा मीठ घेतला आहे। आता महत्त्वाचे जिन्नस म्हणजे तेल। तेलामुळे आपल्याला घशामध्ये ढोकळा बिलकुल अडकत नाही, त्यामुळे तेल टाकायचं। 1 पळ एवढं तेल टाकलेलं आहे। चमच्याच्या हिशोबात सांगितलं तर 4 चमचे एवढं तेल घेतलेलं आहे आणि अर्धी वाटी पाणी टाकलेलं आहे। पाणी आपण पुढे पण टाकणार आहोत। सुरुवातीला अर्धी वाटी एवढं पाणी टाकून मिक्सरमधून फिरवून घेतलं म्हणजे सर्व जिन्नस एकजीव होतील अशा पद्धतीने। आता वळूया आपण बेसन पीठकडे। बेसन पीठमध्ये छान आपल्याला ढोकळ्याचा छान रंग येण्यासाठी 2 चिमूट एवढी मी हळद पावडर टाकत आहे। मार्केटमध्ये ढोकळ्यात पिवळा फूड कलर म्हणजे खाण्याचा रंग टाकला जातो, पण इथं मी हळद टाकलेली आहे। तर हळद टाकणं हे पूर्णपणे ऑप्शनल आहे, तुम्ही जर नाही टाकली तरीही चालेल। हळद व्यवस्थित मिक्स करायची, नाहीतर लालसर दाणे होतात ढोकळ्यामध्ये। हळद मिक्स केल्यानंतर मिक्सरमधून फिरवून घेतलेलं जे पाणी आहे, तयार केलेलं पाणी, ते टाकायचं। थोडं थोडं पाणी टाकून एकजीव करायचं। इथं मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धी वाटी पाणी टाकलेलं होतं, मिश्रण तयार केलेलं होतं ते, आणि अजून अर्धी वाटी असं मला 1 वाटी पाणी लागलेलं आहे। पूर्ण ढोकळा बनवायचं जे मिश्रण आहे याला टोटल 1 वाटी पाणी लागलेलं आहे। आणि हे बघू शकतात तुम्ही, याची कन्सिस्टन्सी अशी आहे। अशा पद्धतीने ठेवायचं, खूप घट्टही नाही आणि खूप जास्त पातळही नाही। आता याला 10 मिनिटासाठी आपल्याला असंच ठेवायचं आहे। तोपर्यंत पुढची तयारी करून घेऊ। मी तर स्टीलचा डब्बा घेतलेला आहे, तुम्ही वाटल्यास तर केक टीन किंवा मग ढोकळ्याची प्लेट येते तेही घेऊ शकतात। त्याला भांड्याला मी इथं तेल लावलेलं आहे, पूर्ण तेल लावून घ्यायचं। इडलीच्या कुकरमध्ये पाणी उकळायला ठेवलेलं होतं, त्याच्यात आपण हा डब्बा ठेवायचा आहे आणि भिजवलेलं जे बेसन पीठ आहे त्याच्यामध्ये आपल्याला बेकिंग सोडा टाकायचा आहे। बेकिंग सोडा नसेल तर तुम्ही इथं इनो पावडर टाकू शकतात। 1 पाऊच इनो पावडरचं टाकायचं 1.5 कप बेसनसाठी। इथं मी 1 चमचा बेकिंग सोडा घेतला आहे। आपण 1 चमचा लिंबू अर्क घेतलं होतं त्याच्याच प्रमाणात बेकिंग सोडा मी इथं 1 चमचा घेतला। 1 चमचाभर पाणी टाकलं आणि हाताने याला मस्त छान असं एकाच दिशेने फेटून घ्यायचं आहे। जसंच बेकिंग सोडामध्ये मिसळतो तसंच हे आपलं मिश्रण एकदम फुलायला लागतं। बघू शकतात तुम्ही, याची दुपटीने क्वांटिटी याची झालेली आहे। आता हे छान असं हलकं फुलकं झालेलं आहे। लगेच 1 मिनिटाच्या आतच आपल्याला ही प्रोसेस करायची आहे आणि जो डब्बा आपण ठेवलेला आहे त्याच्यात हे मिश्रण लगेच ओतून द्यायचं आहे। तर जेवढं शक्य होईल तेवढी ही प्रोसेस लवकर करायची। आता आपल्याला फक्त 10 मिनिटासाठी याला वाफवून घ्यायचं। सुरुवातीचे 5 मिनिटं मोठा गॅस आणि 5 मिनिटं मध्यम गॅसवर आपला हा ढोकळा वाफवून घ्यायचा आहे। तर बघा, छान मस्त फुललेला आहे ढोकळा। याच्यात चाकूने किंवा टूथपिकने तुम्ही चेक करू शकतात, कुठेही लागलेला नाही, एकदम क्लीन चाकू निघाला आहे, म्हणजेच आपला ढोकळा छान झालेला आहे। ढोकळ्याचा डब्बा बाहेर काढून 10 मिनिटं त्याला असंच थंड होऊ द्यायचा आणि मग साईडच्या कडेने त्याला चाकूने असं फिरवत कडा सोडून घ्यायचा, डिमोल्ड करून घ्यायचा आणि मग त्याला
आपल्याला पाहिजे त्या साईजमध्ये कापून घ्यायचा आहे. गरमागरम कापायचं नाही, नाहीतर मग ढोकळा तुटेल आणि त्याचे छान असे आपल्याला वड्या कापता येणार नाही. तर बघा किती मस्त जाळीदार आपला हा ढोकळा झाला आहे आणि कुठंच लाल दाणे देखील झालेले नाही. छान असा पिवळा रंग आलेला आहे. अशाच पद्धतीने सगळ्या टिप्स फॉलो करून तुम्हीही ह्या हळदी कुंकूच्या समारंभासाठी नक्कीच अशा पद्धतीने नाश्त्यासाठी ढोकळा करू शकतात. किंवा सकाळी तुम्हाला नाश्त्याला बनवायचं असेल, मुलांच्या टिफिनसाठी जे द्यायचं असेल, तरीही छान मस्त असा हा अगदी झटपट होणारा ढोकळा बनवू शकतात. तर अगदी मार्केटमध्ये भेटतो तसाच स्पंजी आणि जाळीदार हा ढोकळा तयार होतो. मंडळी, चला आता याला मस्त एक चुरचुरीत फोडणी देऊ, ज्यामुळे ढोकळा अगदी रसरशीत आणि चवीला तर अप्रतिम लागतो. तर फोडणीसाठी मी इथं कढईमध्ये 2 पळ एवढं तेल घेतलेलं आहे. तेल कडकडीत तापल्यावर इथं 1 चमचाभर मोहरी टाकली. मोहरी चांगली तडतडली, फुटल्यावरच आपल्याला पुढचे जिन्नस टाकायचे आहेत, म्हणजे मोहरी कडवट लागणार नाही. मोहरी फुटल्यावर 2 बारीक चिरलेली हिरवी मिरची आणि कढीपत्त्याचे 15 ते 20 पानं मी टाकले आहेत. छान परतवून घ्यायचं आहे 1 ते 1.5 मिनिटासाठी. 4 ते 5 चिमूट एवढी हिंग टाकायची आहे, कारण बेसन पीठचा आपण हा पदार्थ बनवतो आहे म्हणून हिंग टाकायचं. हिंग खात नसणार तर नाही टाकलं तरी चालेल. आणि परतून घ्यायचं आणि मग 1 ते 1.5 वाटी एवढं पाणी टाकायचं आहे. तर सुरुवातीला मी इथं 1 वाटी पाणी, नंतर अजून थोडं पाणी टाकून असं आपल्याला जेवढ्या ढोकळा आहे त्यानुसार पाणी कमी जास्त करू शकतो. एकदा ढवळून घेऊया. आता याच्यामध्ये थोडा निंबू अर्क, थोडंसं मीठ आणि साखर, म्हणजे आपल्याला गोड आंबट पाणी करायचं आहे. अगदी चटपटीत पाणी लागतं. इथं पाव चमचा एवढं लिंबू अर्क टाकला आहे मी. 1 चमचाभर साखर टाकली आणि अगदी चिमूटभर एवढं मीठ टाकलेलं आहे. मिठाचं प्रमाण कमीच ठेवायचं आहे. आता तुम्हाला वाटलंच तर तुम्ही चव घेऊन थोडं निंबू अर्क किंवा साखर कमी जास्त करू शकतात. उकळी येऊ द्यायची आणि गॅस बंद करायचं. पाणीला थोडंसं थंड होऊ द्यायचं. खूप जास्त गरम पाणी ढोकळ्यावर टाकायचं नाही. ढोकळा थंड झाला असेल तर पाणी थोडंसं कोमट हवं आणि मग ढोकळ्यावर टाका. ढोकळा गरम आणि पाणीही गरम असं जर टाकलं तर ते अगदी गोळा तयार होईल, त्यामुळे ही गोष्ट लक्षात ठेवायची. तर ढोकळा थंड झाल्यानंतर आपण हे पाणी टाकलेलं आहे, म्हणजे ढोकळा सर्व पाणी एकदम छान असं ॲब्झॉर्ब करून घेतो आणि मस्त हा रसरशीत जाळीदार ढोकळा तयार आहे. वरून कोथिंबीर टाका आणि सर्व करा. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. अशाच छान रेसिपींसाठी कुकिंग शो मराठीला सबस्क्राईब करा. चला मग भेटूया. तोपर्यंत स्वस्थ राहा, मस्त राहा. धन्यवाद.